तर तिकडे एकनाथ शिंदेंची संभाजीनगरमधल्या शिवसेनेच्या नेत्यांसोबत खलबत झाली। युती धर्म पाळा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूचना दिल्या। एकनाथ शिंदेंनी दिलेले आदेश मान्य आहेत। अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली, आम्ही सर्वजण महायुती म्हणून राज्यात लढणार असं शिंदे म्हणाले। आज अब्दुल सत्तार मुख्यमंत्री फडणवीसांची सुद्धा भेट घेणार, मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा करून निर्णय घेणार असं सत्तारांनी स्पष्ट केले। संभाजीनगर विधान परिषदेमध्ये सत्तारांचं बंड शमणार का हे पाहावं लागेल। संभाजीनगर विधान परिषदेची जागा भाजप लढवत असून सुहास शिरसाट निवडणुकीच्या मैदानात आहे। मात्र शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे आमदार आणि खासदारांमध्ये बैठक झाली। माझी भूमिकेवर नाही चालत ना, यांच्या भूमिकेवर चालत। तुम्ही साहेबाला विचारायला पाहिजे ते प्रश्न, माझी भूमिकेवर चालतं का? मी एक कार्यकर्ता आहे आणि मला जे समजलं मी तुम्हाला बोललो का एकनाथ शिंदे साहेब जे बोलतील तो अंतिम निर्णय। बँकेचं इलेक्शन आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं, त्यासाठी ते सगळे लोक आले होते, आमदार खासदार मंत्री, चर्चा झाली आणि एकत्र युतीने लढायचं ठरलं। त्यांच्या आता स्थानिक पातळीवर चर्चा होईल आणि महायुतीनेच आम्ही लढणार, महायुतीने जिंकणार।